आज अतिशय भयानक असा एक प्रसंग घडला पुण्यामध्ये। एका वृत्तवाहिनीचा डिबेट शो सुरू होता। या डिबेट शो मधून बाहेर पडलेल्या दोन वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या दोघांमध्ये खरं तर थोडेसे वादावादी झाली आणि त्यामधून काँग्रेसचे कार्यकर्ते, प्रवक्ते असलेल्या हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली। या सगळ्यामध्ये तुषार दामगुडे हे एक नाव प्रकर्षानं समोर येतं। त्यांनी पहिल्यांदा मारहाणीला सुरुवात केल्याचं हे सगळं प्रकरण आहे आणि आता जेव्हा सीसीटीव्ही फुटेजेस बाहेर आलेले आहेत त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळतात। पुण्यातल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये हे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे। माझ्याबरोबर काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीच्या अनेक घटना घडतात आणि आजची एक घटना तुम्ही काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते म्हणून कसं पाहता या घटनेकडे? आपण आता जो उल्लेख केला की दोघं विचारधारेच्या वेगवेगळ्या लोकांमध्ये वादावादी झालेली नव्हती। हनुमंत पवार जे आमचे पक्षाचे राज्याचे प्रवक्ते आहेत, त्यांचं आणि प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेबांचा फोन सुरू होता। फोन सुरू असताना ते जे काही 4-5 आपण जे म्हणतो जगातील सर्वात मोठं पक्ष म्हणून घेणाऱ्या स्वतःला जे आहेत त्यांच्या माध्यमातून काही लोकांनी त्यांना बोलवलं तिथं आणि साईडला बोलवल्यानंतर त्यांनी त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली की तुम्ही सपकाळांची तुम्ही बाजू कशाला घेताय, तुम्हाला काँग्रेस पक्ष खायला देतोय का, भाजपने तुमचं काय बिघडवलेलं आहे, आणि त्याच्यावर ते सुरुवात केलेली। आता हे म्हणले की ती माझी विचारधारा आहे, माझी भूमिका, पक्षाची भूमिका तुम्ही मांडणार, आणि तसं केल्यानंतर, तसं बोलल्यानंतर यांनी त्यांना मारायला सुरुवात केली, मारहाण करायला सुरुवात केलेली। आणि त्यानंतर त्यांच्या साईडला वेपन होतं आणि वेपन असताना म्हटलं की बघ तुला हे तुला दिसतंय का, म्हटलं इकडनं परत तू पुढे जाणार नाही। तर ह्या पद्धतीने हे जे प्रकरण चाललंय, मागच्याच आठवड्यात ज्या पद्धतीने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महापौर, बाकीचे सर्व नगरसेवक आणि काही लोक जी तिथे आलेली काँग्रेस भवनावर, तर ह्याच्यावर आपल्याला दिसतंय की स्वतःला केंद्रात, राज्यात असं म्हटल्याप्रमाणे महानगरपालिकेत सत्ता असताना जर तुम्हाला दगड घेऊन काँग्रेस भवनावर यावं लागत असेल, त्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका ह्या राज्याची नसावी। आणि हे काय फक्त काँग्रेस पक्षाचा विषय नाहीये, परंतु जनतेचा जो आहे, याला म्हणजे जनतेमध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा खूप मोठा राग आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता असेल ती सर्व आमच्या सोबत आहे। पण तुषार दामगुडे हे स्वतः भाजपचे कार्यकर्ते आहेत असं म्हणायचं तुम्हाला? आता तुम्ही जर त्यांच्या सोशल मीडियावर बघितलं तर त्यांचा जयशंकरांबरोबर फोटो आहे, फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन बरोबर फोटो आहे, बऱ्याच भाजपच्या लोकांबरोबर त्यांचे फोटो दाखवत आहेत, वेपन लावलेले फोटो दाखवत आहेत। मग त्यांना दाखवायचंय काय? अरे तुम्ही विचारांची लढाई विचारांनी लढा ना। हे बघा, हे त्यांचे फोटो आहेत। आता हे जर भाजपचे कार्यकर्ते नाही तर मग काय म्हणायचं? अशा पद्धतीने तुम्ही एखाद्याला न्यूज चॅनलच्या दारात येऊन मारताय। हनुमंत पवारांनी केलं काय? हनुमंत पवारांनी काँग्रेसची बाजू मांडली ना, काँग्रेसचे विचार मांडले ना। तुम्ही नथुराम गोडसेच्या लाईनीवर आलेत, आता तुम्ही तोच विचार धरून हे करताय। शेवटी तुम्ही त्यांना पुसता म्हणलं तुम्ही बंदूकच दाखवणार ना। आज हनुमंत पवारांवर जो भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे आलो आणि स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये आम्ही तक्रार दाखल करतोय। तर जर महाराष्ट्र सरकारने, फडणवीस सरकारने जर ह्याची योग्य ती दखल घेतली नाही आणि या गुंडांना आळा घातला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। या सगळ्यामध्ये तुषार दामगुडे जे आहेत ते या आधी सुद्धा त्यांचं मुळात असं म्हणणं आहे की काही शिवीगाळ करण्यात आलेली होती, जी हनुमंत पवार यांनी आधीच्या एका डिबेट शो मध्ये केलेली होती, अशा पद्धतीचे आरोप करतात। यात खरं सत्य आहे? तथ्य एवढंच आहे आत्ताचं की हनुमंत पवारांचं डिबेट झालं, प्रदेश अध्यक्षांशी फोनवर बोलत बाहेर आले, त्यावेळी त्यांना बंदूक दाखवली गेली तुषार दामगुडेंकडनं, आणि इतर 4 जणांमध्ये आम्हाला जी माहिती मिळते त्यात भाजपचा एक पदाधिकारी आणि एका नगरसेवकाचा नातेवाईक भाजपच्या तिथं उपस्थित होते। त्यांनी त्यांना मारहाण केली, जीवे मारण्याची एक प्रकारे धमकीच दिलेली आहे। हे जे आहे ते सत्य आहे। एखाद्या डिबेटमध्ये जेव्हा 2 लोकांच्यात काही वाकयुद्ध होतं त्याला काही धमकी म्हणता येत नाही, ते चॅनेलवरची चर्चा असते। चॅनेलवरच्या चर्चेचं रूपांतर यांनी जीवे मारण्याच्या धमकीत केलेलं आहे। आणि तुषार दामगुडे असेल किंवा त्याच्याबरोबरचे साथीदार हे भाजपचंच मॉडस ऑपरेंटिव्ह आहे, कारण का दगड फेकणं काँग्रेस हाऊसवर, इथे जीवे मारण्याची धमकी देणं हे भाजपच्या पायाखालची वाळू सरकती याचं लक्षण आहे। त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने जे काही आवाज उठवतात त्यांचा आवाज लोकशाही दाबण्याचं काम हे या पद्धतीने चालू आहे। आणि खरं तर ही खूप मोठी शोकांतिका आहे। ताबडतोब त्यांना नुसती अटक नाही व्हायला पाहिजे, तर ते ज्यांच्या बरोबर जे पदाधिकारी होते, जे काही आहेत लोक, त्यांची पदमुक्ती केली पाहिजे भाजपनी। पोलिसांनी त्यांच्याकडे जी बंदूक होती आढळलेली, त्या बंदूक तिचं लायसन आहे की नाही या गोष्टींची इन्व्हेस्टिगेशन केली पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं, पुण्याची नाही, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही। महाराष्ट्राचं राजकारण इतकं खालच्या दर्जाला येऊन टाकलेलं आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री याच्यावर काय बोलतात हे फार महत्वाचं आहे, कारण पुण्याच्या दगडफेकीबद्दल ते बोललेले नाहीत, आजच्या हल्ल्याबद्दल काही बोललेले नाहीत। शांतता आहे, जेव्हा त्यांच्या विरुद्ध काही घडतं तेव्हा कुठलीच प्रतिक्रिया दिली जात नाही, हे बघण्यासारखं आहे।
नक्कीच आपण बघतोय की आता या प्रकरणामध्ये सगळेच काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत. गुन्हा दाखल करण्याची जी प्रोसेस होती ती सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि पोलिसांकडून असं सांगितलं जात आहे की तुषार दामगुडे आणि इतर जे काही त्यांचे साथीदार होते त्यांच्या शोधासाठी आम्ही पथकं पाठवलेली आहेत. अर्थात या सगळ्यामध्ये तुषार दामगुडेंना कधी अटक होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.